आणि त्यांच्या सोबत कुमारी आसावरी गायकवाड ह्या सुद्धा गायिका आपल्याला लाभलेल्या आहेत। या पाचही जणांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण सर्वांनी वाजवायच्या। सर्वांनी तुषारहार धवला या शुभवस्त्रामृता या वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः दैवे सदा वंदिता सा मां पातु सरस्वती। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे। तर रंगमंचाचे या ठिकाणी पूजन विद्यालयाच्या वतीने होत आहे। रोहितचे आईवडील या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। त्यासोबत आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय गीतरामजी मस्के सर, विद्यालयाचे अध्यक्षा सन्माननीय सविता मस्के मॅडम, विद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय काकडे सर मंचाला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आजच्या भजन संगीत महोत्सवाची सुरुवात या ठिकाणी आपण करत आहोत। यानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ। परंतु तरी सुद्धा रोहित सारख्या कलाकाराला आपल्या विद्यालयामध्ये अगदी बालवयातच दाखल केलं आणि अगदी आपल्या विद्यालयातून पुढे गेल्यानंतर निश्चित पद्धतीनं रोहितनं अशी गगन भरारी घेतलेली आहे आणि म्हणून लहूशेठ नगरे यांचा या ठिकाणी सपत्नीक सत्कार सर करत आहे। जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या आहेत। बऱ्याचशा मुलांना गायनाची आवड आहे, त्यांच्यासाठी आज ही मोठी संधी आहे, मोठी पर्वणी आहे आणि निश्चित पद्धतीनं या मुलांसारखं आपण भविष्यामध्ये व्हावं, प्रश्न त्याचा स्वीकार करायचा आहे। विद्यार्थ्यांनो, भजन हे फक्त एक गायन नसून ते आत्मशुद्धीचं, संस्काराचं आणि भक्तीचं एक माध्यम आहे आणि म्हणून देवापर्यंत पोहोचण्यासाठी करत आहे। अतिशय गुणी विद्यार्थी आपल्या विद्यालयामध्ये शिकला आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचा तबला, त्याचा सन्मान या ठिकाणी आदरणीय सविता मस्के मॅडम यांनी करायचा आहे। कीर्ती आणि आसावरी या दोनही नवोदित गायिकांचा सन्मान या ठिकाणी आपल्या विद्यालयाच्या वतीने विद्यालयाच्या अध्यक्षा सविता मस्के मॅडम करत आहेत। दोघींनी त्याचा स्वीकार करायचा आहे। अतिशय गुणी कलावंत आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत आणि म्हणून हा भजन संगीत महोत्सव खऱ्या अर्थानं आपल्यासाठी एक नवीन संधी, नवीन एक पर्वणी आज घेऊन आलेला आहे। आपल्या शैक्षणिक महोत्सवाअंतर्गत चाललेले हे विविध कार्यक्रम आणि त्यातला हा अतिशय उंच शिखरावरती पोहोचवणारा हा कार्यक्रम आणि म्हणून कलावंतांसाठी यानंतर आहे ऋषिकेश नगरे, रोहितचा छोटा भाऊ, हा सुद्धा आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे। त्याचं सुद्धा मनपूर्वक असं म्हटलं तर मोडवे सरांच्या भाषेत काही अवघड होणार नाही, कारण एका शिक्षकाला काय हवं असतं तर ते एका विद्यार्थ्यानं आपली अलौकिक उंची ज्यावेळेस गाठलेली असते यापेक्षा त्याच्या आयुष्यातला सोन्याचा दिवस वेगळा नसतो। आणि आज या ठिकाणी रोहितच्या रूपाने आज स्थानापन्न आहेत, त्यामध्ये कीर्ती धर्माधिकारी असतील, ओंकार लोहार असेल, आसावरी असेल, प्रथमेश आहेच आहे। हे मला जे हिरे मिळाले ते रोहितमुळं या आज व्यासपीठाला त्यांनी आज भरभरून आणलं किंवा याचं वैभव वाढवलं या व्यासपीठाचं, म्हणून छाती गर्वाने भरून येते। मला अतिशय आनंद होतो
आणि म्हणून तर मी लवला म्हटलं का अरे भाऊ तू ये, तुझा आणि तुझ्या पत्नीचा सन्मान करूया आपण, कारण खुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचे हरिक वाटे देवा, तुका म्हणे मज घडव त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणून छोटासा सत्कार करून आपलं दैव निदान कमीत कमी आपण वाढवण्याचा प्रयत्न करावा. म्हणून मी तुमचा सत्कार केला आहे, तो यासाठी की मला पुण्य मिळावं म्हणून केला आहे, तुम्हाला पुण्य व्हावं म्हणून नाही. तुम्ही भाग्यवान आहात म्हणून साठी हा तुमच्या दोघांचा मी सत्कार केलेला आहे. अधिक वेळ मी घेत नाही, कारण मुलांना ऐकायचे तुम्हाला, मला नाही, मला रोज ऐकताय. आणि म्हणून मी थांबतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्याची विनंती करतो. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करतो. रोहितला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. खूप मोठ्या व्यासपीठावर तुम्हा सर्वांना पाहण्याची संधी मला मिळो याच देही आणि याच डोळा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि एक दिवस मी पण गर्वाने म्हणेल की ही पोरं सारी माझ्याही चाळीत आली होती आणि त्यांनी एक कार्यक्रम केला होता. हा दिवस नक्की येईल. काम करत राहा, रोज सराव करा. नक्की तुमच्यासाठी तो दिवस भगवंत देईल, मला खात्री आहे. धन्यवाद. आज इथे आम्हाला गायनाची सेवा सादर करण्यासाठी सरांनी संधी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आयोजकांचे खूप खूप आभार. आणि आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सुरुवातीला संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, सगुण संपन्न पंढरीच्या राया. पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा यांनी त्याला संगीतबद्ध केले. कार्यक्रमाला सुरुवात करतो. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः.
Thank you.
अबीर गुलाल उधळी तरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पायरी शिवोदंग गावोनी अभंग, पायरी शिवोदंग गावोनी अभंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने, चंद्रभागेच्या पाण्याने, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, होऊनी निसंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, आषाढी कार्तिकी भक्तजन येती, आषाढी कार्तिकी भक्तजन येती, आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता, भक्त होती दंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. चालला नामाचा
गुरुचरणी धन्य होवा दत्त माझा मी दत्ताचा दत्त माझा मी दत्ताचा दत्त माझा मी दत्ताचा दत्त माझा मी दत्ताचा ध्यान लागता कृष्णा गाठी ब्रह्मतेज अवतरले ध्यान लागता कृष्णा गाठी ध्यान लागता कृष्णा गाठी ब्रह्मतेज अवतरले श्री क्षेत्रिया विश्व जगते दत्त रूपातून दिसते श्री क्षेत्रिया विश्व जगते दत्त रूपातून दिसते मुक्तीचे द्वार लाभावे म्हणून गुरुचरणी धन्य होवा मुक्तीचे द्वार लाभावे म्हणून गुरुचरणी धन्य होवा दत्त माझा मी दत्ताचा दत्त माझा मी दत्ताचा नरसोबाच्या पाठीला नरसोबाच्या पाठीला नरसोबाच्या पाठीला जाऊ चला गुरुचरणी धन्य होया नरसोबाच्या पाठीला जाऊ चला गुरुचरणी धन्य होया दत्त माझा मी दत्ताचा दत्त माझा मी दत्ताचा दत्त माझा गुरुराया निराकार तो निर्गुण ईश्वर, निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला
असा विठेवर कसा प्रगटला असा विठेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाव्याची खीर चाखतो जोखोबाची पुरे राखतो हा नाव्याची खीर चाखतो जोखोबाची पुरे राखतो हा नाव्याची पुरे राखतो पुरंदराचा परमात्मा पुरंदराचा परमात्मा वाली कामाचीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा विठ्ठल 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 म्हणा सगळे विठ्ठल 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 आवाज विठ्ठल 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 विठ्ठल
देवांगी आला म्हणून काय भलतीच बोलावे, चिंतन शीतल झालं म्हणून काय उघडून यावे, भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगात लाडावे, आग्या बिंचू झालं म्हणून काय कंठीच गवळावे. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना, अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना. परिस्थिती सुंदर झाली म्हणून काय बळीच ओढावी, सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी, सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी, मखमल पैजर झाली म्हणून काय शिरीच बांधावी. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना, अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना. सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार गुड बाबा, नित्यदेव भेटला म्हणून काय जगाशी आवावा, घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा, एका जनार्दनी म्हणे हरी हा मुक्तीचा ओळखावा. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना, अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना, मनरंजन मोहना, मनरंजन मोहना. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग, दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग, खरंच बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला निघाली, दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग, दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही गोकुळच्या त्या गाई म्हशीचा, गोकुळच्या त्या गाई म्हशीचा, खाणा सगळा रानमाळाचा, खाणा सगळा रानमाळाचा, उगीच कशालाचा बघायचं, उगीच कशालाचा बघायचं, पैसा वीणा घेणा ग बाई ग, पैसा वीणा घेणा
तिची सुखली काया केला जनार्दनी पडू त्याच्या पाया केला जनार्दनी पडू त्याच्या पाया देवानी नमोनी गपाई ग देवानी नमोनी बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुखात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाजाराला विकणारी खाली बाजाराला विकणारी खाली दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी दुधात नाही पाणी नाही दुधात नाही पाणी गुरुचरणासी होऊ सारे लीन दत्त दत्त घानाम दत्त दत्त घानाम नामाचा महिमा संत हे सांगती नामाचा महिमा संत हे सांगती मार्ग जीवनाचा गुरु हे दाविते मार्ग जीवनाचा गुरु हे दाविते नाही कोणी आम्हा गुरुराया विना दत्त दत्त घानाम दत्त दत्त घानाम तव चरणांचे दर्शन मला कधी घडणार स्वामी कृपा कधी करणार 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 तव चरणांचे दर्शन तव चरणांचे दर्शन मला कधी घडणार स्वामी कृपा कधी करणार